सकाळी सकाळी एवढं मोठं पोह्याचं ताट बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, की हिच्या हातामध्ये काय काय एवढे पोहे आहेत तर. तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. तर सकाळी सकाळी माझे मिस्टर गेले होते किचनमध्ये, पुढे दिसणारच आहे तुम्हाला. तर ना त्यांनी पोहे काय करताय हो? चहा आज काय काय बनवलंय तुम्ही? चहा पोहे हां. भाजी वांग हां, वांग बटाटा मिक्स केलंय. तर आजचा बऱ्यापैकी स्वयंपाक नवऱ्याने केलेला आहे. आणि हे इकडं चहा झालेला आहे, पात्या करणार आहे. हे बघा, आज तर ना खूप मी खुश आहे. मी जेवढी खुश आहे तेवढेच ते पण खुश आहेत मला स्वयंपाक करून. खरं जर सांगायचं झालं ना, तर आज पावसाने खूप जोर धरलेला होता आणि त्यामुळेच मग मी थोडंसं आम्ही सगळेच लेट उठलो होतो. आज मुलांची स्कूलसुद्धा बुडली, कारण पाऊसच एवढा होता. तर काय करणार ना मुलं, तरी स्कूलला कसे जाणार? तर असंही ह्यांनी सोडलं असतं मोठ्या गाडीमध्ये, पण हेच उठले नाही आहेत. तर मी इथून तुम्हाला मागचा डोंगर दाखवण्याचा प्रयत्न करत होते. हिरवाळ कशी आलेली आहे तेही, आणि पावसाने कसा जोर धरलेला आहे ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करत होते. हे आमच्या घराच्या बॅक साईडची बाजू आहे आणि आता इथे फ्रंट साईडच्या बाजूने सुद्धा दाखवत आहे. तर तुमच्याकडे सुद्धा काल असाच पाऊस होता का, ते सुद्धा नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि नवीन कोणी ज्या येत आहेत ना आपल्या चॅनलवरती, तर त्या ताईंना माझी खरंच खूप रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपल्या चॅनलला खरोखर सबस्क्राईब करा. आणि काही जर का माझं चुकत असेल तर तेही नक्कीच कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर अशी काही आपल्या घराच्या मागे आणि पुढे हिरवाळ पसरलेली होती आणि त्यानंतर मग मी आले किचनमध्ये. हां, आता तुम्ही माझा अवतार आणि माझ्या किचनचा जे काय अस्ताव्यस्त झालेला आहे, तर ते थोडंसं इग्नोर करा आणि मी जे काय करते ना, तर त्याच्याकडे लक्ष द्या. तर आता इथे मी साई काढून ठेवत होते, म्हणजे दुधावरची साई. तर आता दुधावरची साईसुद्धा आपली बऱ्यापैकी साठलेली आहे. तुम्ही बघताय ना, तो डब्बा तेवढा भरलेला आहे. हो, आणि माझा अवतार म्हणाल तर मी सुद्धा आज अंघोळ केलेली नव्हती, कारण पावसाचं एवढं होतं. मला काय बाथरूममध्ये जायची इच्छाच होत नव्हती. त्यामुळे मग मी काय अंघोळ आज थोडंसं म्हटलं उशिराने करू, जेव्हा पाऊस उघडेल तेव्हा करू. पण त्याआधी आपलं पोट थोडी ना शांत बसणार आहे. ह्यांनी तर भाजी वगैरे सगळंच ह्यांनी बऱ्यापैकी उरकलेलं होतं. तर म्हटलं, आणि ह्यांनी स्वयंपाक केला की हे असं काय किचनचा अवतार असतो, त्यामुळे किचनला थोडंसं तुम्ही आज इग्नोरच करा. पुन्हा एकदा मी सांगते. तर ना आता इथे साईमध्ये मला असं थोडंसं काहीतरी काळपट वाटत होतं, म्हणून मग मी ते काढून सुद्धा घेतलं. तर ना मंडळी, तुम्ही सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा, तुमचेही हसबंड असेच तुमच्या कामामध्ये मदत करतात का? का तुम्हाला सुद्धा अशीच हेल्प करतात का? की नाही का, एखाद्या वेळेस जर का तुम्हाला कंटाळा आला असेल तर खरंच तुम्हाला असे म्हणजे नाही का माझ्या मिस्टरांसारखं असं हेल्प करतात का? तर असंच काहीतरी. तर आता मी झालेलं आहे माझं साईतलं सगळं काढून वगैरे. म्हटलं आता किचनवरचा मी आधी थोडा तरी पसारा आवरून घेते आणि नंतर मग चपात्यांना लागते. तर काय होतं ना, की त्यांची मदत तर मला होते, खरं सांगते बऱ्यापैकी. पण त्यांनी मदत करून झाल्याच्या नंतर जे काय मला पसारा आवरायला लागतो ना, तर ते तुम्ही आता तुमच्यासमोर उदाहरण आहे. तर इथे मिरच्या वगैरे घेऊन आले होते. तर मिरच्या थोड्या का होईना म्हटलं, पण त्या मिरच्या काय होतं ना, की मग त्या अशाच ठेवल्या की अशाच म्हणजे पिवळ्याच पडून जातात, लालच पडून जातात त्या मिरच्या. सॉरी, पिवळ्या म्हटलं मी, लाल पडून जातात. तर सकाळीच त्यांनी भाजी करायच्या आधीच हे सगळं साहित्य घेऊन आले होते, टोमॅटो वगैरे. पण आता टोमॅटो थोडेसेच होते, ते मी लगेचच ठेवून दिले मध्ये. आणि मिरच्या राहिल्या होत्या, तर म्हटलं मिरच्या कॅरीबॅगमधून काढून ठेवाव्या डब्यामध्ये आणि फ्रीजमध्ये स्टोअर कराव्या, जेणेकरून ह्या मिरच्या खूप तिखट असल्यामुळे जरा ह्या म्हणजे 1-2 दिवस एक्स्ट्राच्याच जातात असं म्हणू शकते मी. तर फायनली हे सगळं भरून झाल्याच्या नंतर मात्र आता मला करायच्या होत्या चपात्या. तर चपात्या करण्यासाठी थोडासा मी नॉर्मली आता गॅस वगैरे तर काय पुसून वगैरे घेत नाही. पण जे काय आपलं आहे ना, थोडंसं आवरून घेतलेलं आहे, मग जेणेकरून मलाही स्वयंपाक करायला बरं वाटेल. तर आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा ठेवल्याच्या नंतर म्हटलं आता पटपट चपात्या वगैरे करून घेते.
आणि ना रात्रीची कणिक होती ती खूप झाली होती, म्हणून मग म्हटलं ती फ्रीजमध्ये ठेवते. पण फ्रीजमध्ये ठेवली आणि खूप चांगलीही राहिली. पण थोडंसं नाही का, आपण ताजं पीठ मळलेलं असतं आणि ते पीठ आणि आत्ताचं पीठ थोडंसं म्हणजे ह्यामध्ये खूप सारा फरक जाणून येत होता. त्यामुळं मी थोडंसं ना आपल्या पोळीपाटावरतीच थोडंसं पीठ टाकलं आणि थोडंसं छान असं मळून वगैरे घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळेसुद्धा चपातीसाठी करून घेतलेले होते. जेणेकरून ना थोडंसंच होतं पीठ, असं जास्त काय नव्हतं आणि असे मला थोड्याच पोळ्या करायच्या होत्या, कारण ना आत्ताच तर नाश्ता झाला होता आणि लगेचच मग चपात्या म्हणजे काय होतं ना, की नंतरून पुन्हा तेच काम करण्यापेक्षा मी काय म्हटलं, आता नाश्ता झालेलाच आहे, तर लगेचच मी चपात्यासुद्धा करून घेते. तर चपात्या वगैरे झाल्याच्या नंतर मात्र मग थोडासा नॉर्मल असा 5 ते 10 मिनिटासाठीच पाऊस थांबलेला असेल आणि मग असा विचार केला की अंघोळीला वगैरे जाते. मंडळी, तुम्हाला माझे थोडंसं जरी व्हिडिओ आवडत असेल ना, तर आपल्या चॅनलवरती या, माझे व्हिडिओ फुल वॉच करा आणि ना थोडंसं जरी माझा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल ना, तर नक्कीच कॉमेंट करायला सुद्धा विसरू नका. आणि सोबतच ज्या कोणी ताई नवीन येत आहेत किंवा ज्यांच्या कोणापर्यंत माझं चॅनल पोहोचत आहे, त्या ताईंना माझी रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच शेजारी बेल आयकॉन दिलेला आहे, त्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल ना, तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. चला, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर पुन्हा असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन भेटते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय अँड टेक केअर.